आज पहाटे गडचिरोली शहरात 2 जंगली टस्कर हत्तींच्या प्रवेशाने खळबळ उडाली। लांजेडा इंदिरानगरच्या मुख्य रस्त्यावर रात्री 2च्या सुमारास या हत्तींचा धुमाकूळ पाहायला मिळाला। शहराच्या मध्यवर्ती भागात घुसलेल्या या हत्तींच्या आगमनामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। सामान्यतः जंगल परिसरात आणि आदिवासी वसाहतींमध्ये आढळणारे हत्ती थेट शहरात आल्यामुळे पर्यावरणीय असंतुलन आणि वन्यजीव मानव संघर्षाचे हे गंभीर संकेत मानले जात आहेत। हत्तींच्या या प्रवेशात लांजेडा भागातील एका दुकानाचे नुकसान झाले असून त्यानंतर हे दोन्ही हत्ती चांदाळा, गुरवळा आणि वाकडीच्या दिशेने जंगलात निघून गेले। वनविभागाला पहाटे 3 वाजता याबाबत माहिती मिळताच त्यांनी तात्काळ कारवाई केली। वनविभागाच्या पथकाने हत्तींचे हालचाल नियंत्रित करत त्यांना सुरक्षितपणे जंगलात परत पाठवले। उपवन संरक्षक मिलिश शर्मा यांनी सांगितले की एका ठिकाणी धान्य असल्याने किरकोळ नुकसान झाले, पण वनविभागाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला। गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात हत्तींची हालचाल वाढल्याची नोंद आहे। 11 मे रोजी आरमोरी तालुक्यातील मानापूर येथे हत्तींच्या हल्ल्यात एक महिला जखमी झाली होती। त्यानंतर कुरखेडा, सूर्याडोंगरी, जेप्रा, देलनवाडी आणि महादवाडी येथेही हत्ती आढळून आले होते। त्यानंतर कुरखेडा, सूर्याडोंगरी, जेप्रा, देलनवाडी आणि महादवाडी येथेही हत्ती आढळून आले होते। मात्र शहरात थेट हत्तींचा प्रवेश ही गंभीर बाब मानली जात आहे। वनविभागाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करत कोणतीही अफवा न पसरवण्याची विनंती केली आहे। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र भविष्यातील अशा घटनांना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना आवश्यक आहेत, असे वन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले।